पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये थंडाव्यामुळे शरीरामध्ये वात वाढतो, त्यामुळे अंगदुखी, शरीरदुखी, सांधेदुखीचे त्रास उद्भवतात. त्याचबरोबर संसर्गजन्य आजारही मोठ्या प्रमाणात या दिवसांमध्ये बघायला मिळतात, जसे सर्दी, ताप, खोकला. लहान मुलं वारंवार आजारी पडतात. तिसरं म्हणजे पचनशक्ती कमजोर झालेली असते, त्यामुळे गॅस, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन सारखे वेगवेगळे त्रास या दिवसांमध्ये होत असतात. प्रत्येकच ऋतूमध्ये आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे सांगितलेलं आहे, ऋतुचर्या सांगितलेली आहे. तर वर्षा ऋतूमध्ये याचं पालन करणं फार गरजेचं आहे, कारण सारखे सारखे आजारी पडल्यामुळे आपली इम्युनिटी कमजोर झालेली असते, त्यातल्या त्यात पचनशक्तीही कमजोर झालेली असते. अशा वेळेला काही घरगुती उपाय आपण करू शकतो, जसं की चहाच्या ऐवजी सकाळ आणि संध्याकाळ आपण काढा घेऊ शकतो, ज्यामध्ये तुळशीचे 4-5 पानं, आलं किंवा आल्याच्या ऐवजी तुम्ही सुंठ पावडर घेऊ शकता, लवंग आहे, काळी मिरी पावडर आहे, दालचिनी आहे. यापैकी कुठलेही 3-4 घटक जे तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यांचा काढा करू शकता. म्हणजे 2 कप पाणी घ्यायचं, त्यामध्ये हे घटक टाकायचे आणि अर्धं राहील एवढं उकळवायचं आणि नंतर गाळून घ्यायचं. लहान मुलांना सुद्धा आपण हे देऊ शकतो, मात्र त्यामध्ये गूळ घालायचा, जेणेकरून त्यांना चवीला आवडेल. हे घटक द्रव्य जे सगळे उष्ण आहे, त्यामुळे शरीरातील वात कमी होतो, त्यामुळे अंगदुखी, सांधेदुखी याचा त्रास कमी होतो. दुसरं म्हणजे ही सगळी घटक द्रव्ये पचनशक्ती वाढवणारी आहे, त्यामुळे पावसाळ्यात जे पचनशक्ती कमजोर झालेली असते ती पचनशक्ती वाढवण्यास मदत होत असते आणि त्यामुळेच गॅस, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन सारखे त्रास आपल्याला उद्भवत नाही. तसंच संसर्गजन्य आजारांपासून आपलं संरक्षण करतात, कारण हे प्रतिकारशक्ती वाढवतात. तसंच सर्दी, खोकला, ताप यासारखे त्रास आपल्याला होत नाही आणि ते झालेही लहान मुलांना ते लगेच बरे होतात. तर हा उपाय तुम्ही करून बघा, मला नक्कीच त्याचा फायदा होईल. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी 1-2च घटक द्रव्य घ्यायचे आणि दिवसातनं एकदा घेतलं तरी सफिशियंट आहे.